सीताराम कृष्ण तेरा हनुमान की जय। श्री गणेशाय नमः, श्री कृष्ण नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्राय नमः। जनकाच्या माद्वारी त्राटल्या निशाण बेरी गगन गरजे मंगळपुरी जय जयकारी निज गजरे। ऋषी मुनी आनंद झालेला आहे, देव लोकांना आनंद झाला। इकडे सीतेचं स्वयंवर म्हणजे लग्न राजा जनकाच्या दारामध्ये झालेलं होतं आणि मग त्या राजा जनकाच्या घरी सुद्धा अतिशय आनंद झालेला आहे। विश्वामित्र व्यासता रतिवाहुन्या राम सीता भेटावया दशरथा होई निघतास हो। विश्वामित्र ऋषीला आनंद झाला, राम सीतेला रथावर बसवलं आणि राजा दशरथाच्या भेटीसाठी विश्वामित्र ऋषी निघाले। सीता जिंकली आपण उल्हासनाचे लक्ष्मण अश्वाग दोन्ही पूर्ण रथारोहण ते रामाला जिंकला, आम्ही जिंकलं सीतेला म्हणून लक्ष्मणाला सुद्धा आनंद झाला। आनंदाच्या भरामध्ये तो सुद्धा रथावर बसला। विश्वामित्राच्या दिन श्रीराम सीतेचे गमन देखून जनक झाला लीन राम तांगण विश्वामित्र म्हणजे जगाचा मित्र आहे विश्वामित्र ऋषी। यांच्या बरोबर राम आणि लक्ष्मण माझे बसलेले आहेत रथावर म्हणून राजा दशरथांना जनकाला अतिशय आनंद झाला। विश्वामित्रा तू गुरुत्व पूर्ण सोयी केले सीतावरण आता करावे पाणी ग्रहण विदीप्त लग्न ऋषी म्हणे आणि मग विश्वामित्र ऋषींना विनंती करू लागले, तुम्ही हे राम सीतेचं लग्न पाणी ग्रहण केलेलं आहे, आता रामाचं आणि सीतेचं लग्न हे करावं अशी विनंती करू लागले। जनक म्हणे विश्वामित्रा उभय पक्षी तू सोयरा जाणे शास्त्र विचारा येते वधूवरा राहावे। जनक विश्वामित्र ऋषीला म्हणू लागले, उभय सोयरा आमच्या दोन्ही कुळांचे तुम्ही सोयरे आहोत आणि हे सर्व जाणून आता पुढचं कार्य तुम्ही सर्व करावं असं विनंती विश्वामित्राला करू लागले। जनकाची निजकांता सुमिदासती पृथ्वीवरता ती पाऊ धावे गुणाता वामांगी सीता बैसोनी आणि सीते प्रभू रामचंद्राच्या डाव्या बाजूला सीतेचा अधिष्ठान आहे। राजा जनकाची पत्नी सुमेधा हे राम सीतेला पाहण्यासाठी रामाच्या बाजूला ती सीता बसलेली आहे, पाहण्यासाठी आनंद झाला। आनंदाच्या भरामध्ये ते सुद्धा निघाली। दशरथ गोपाळा करावा संभ्रमे सोहळा सुखी द्यावे दोई कुळा ऋषी निर्मळा कृपाला। ऋषीला विनंती करू लागले, या राजा दशरथाला घेऊन या, राजा दशरथाचा आदर आतिथ्य करा आणि दोन्ही कुळांचं समाधान आनंद दोन्ही कुळामध्ये करा। ऐकोनी जनकाची विनंती कौशिक सुखावला चित्ती रावली सीतापती ऋषी पंक्ती समवेत। राजा जनकाचं बोलणं ऐकलं, विश्वामित्र ऋषींना अतिशय आनंद झाला आणि मग सर्व हे ऋषी मेळावा सर्व त्या ठिकाणी आनंद व्यक्त करू लागले। ननु गंगे सीतावरण समूळ झाले निरूपण आता राम सीता पाणी ग्रहण लग्न विधान रामचंद्राने जो राजा जनकाला पण ठेवलेला होता धनुर्भांगाचा तो धनुर्भांग केला, धनुष्य मोडलं, ते पाणी ग्रहण झालेलं आहे, आता लग्न सोहळा करावा सर्व विनंती करू लागले। प्रकृती पुरुषा पाणी ग्रहण पुढे साय निरूपण श्रोते सज्ञान परिसरते नाथ महाराज आदेशच्या ठिकाणी सांगू लागले, प्रकृती पुरुषाचं पाणी ग्रहण झालेलं आहे, शिवाशिवाचं मिलन राम सीतेचं लग्न झालेलं आहे अशी सुंदर गोडा सगळ्या त्या त्यामध्ये झालेली आहे। स्वस्ती श्री भावाच्या बालकाली आकाशया धनुषी कावळा विश्वधर्मध्याय काम तस्मये जया महाब्रह्मा की जय। सीतेचे रामासी लग्न वचन ऐकून रावण न दाखवीच काय वदन गेला निघून रामाने सीतेचं लग्न झालेलं आहे, रामानं धनुष्य भंग केला, सीतेला वरून घेतलं, रावणाला कळालं, रावण अतिशय दुःखी झाला, काळ कोण दाखविना झाला, रावण तिथून निघून गेला। देखोनी श्रीराम प्रताप राजे झाले संकप ती सोडून यादत्व गेले नृप निज रामचंद्राचा धनुर्भंगाचा पराक्रम सर्व राज्य लोकांनी पाहिला, थरथर कापू लागले, कंप सुटला देहाचा। जे राजे लोक राजे जनकांना बोलवले होते सीतेच्या
सर्व राजे लोक तिथून निघून गेले. या परी राजे राक्षसनिक राम प्रतापे केले मुख देणे जलकासे अत्यंत सुख परम हरी राजे राक्षसीला वरून घेण्यासाठी आलेले होते. राक्षस लोकही आलेले होते. प्रभू रामचंद्राने आपल्या प्रतापाच्या बलावर सर्व राजे लोक आणि राक्षस लोक यांना विमुख केले.